नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण लाईन ड्रॉइंग साठी ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम पाहणार आहोत. मागील सेक्शन मध्ये आपण लाईन ड्रॉइंग युजिंग DDA अल्गोरिदम पाहिला होता. तर आता आपण जाणताच की सर्वप्रथम आपण लागणाऱ्या हेडर फाइल्स इन्क्लूड करतो, मग त्याच्यानंतर आपण डिक्लेरेशन सेक्शन मध्ये लागणारे व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करतो. तर त्यामध्ये आपल्याला लागणारे जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याची ओळख करून घेऊया. तर पैकी मी तुम्हाला या ठिकाणी मांडू इच्छितो. x1 y1 हे स्टार्ट पॉइंट दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे व्हेरिएबल्स आहेत, तर x2 y2 हे एंड पॉइंट दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे व्हेरिएबल्स आहेत. त्यानंतर आपल्याला dx dy आणि e त्याचबरोबर x आणि y हे जे काही अधिकतम व्हेरिएबल्स आहेत ते पुढे जाऊन आपण अल्गोरिदम मधील येणाऱ्या स्टेप्स मध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण ग्राफिक्स ड्रायव्हर आणि ग्राफिक्स मोड यांचा वापर कसा करायचा हे आपण पहिल्या सेशन मध्ये जाणलेलं आहेच. तर आता मग ब्रेझनम्स अल्गोरिदम मधील स्टेप 1 कडे आपण वळतोय. स्टेप 1 या ठिकाणी सांगितलेले आहे, रीड द इनपुट ऑफ टू एंड पॉइंट्स. दोन एंड पॉइंट्स कोणते असणार आहेत? स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट. तर यासाठी या दोन पॉइंट साठी आपल्याला स्टार्ट पॉइंट साठी व्हॅल्यू आणि एंड पॉइंट साठी व्हॅल्यू आपणाला विचारात घ्यायला पाहिजे. आणि ही व्हॅल्यू विचारात घेत असताना स्टार्ट पॉइंट नेहमी x1 y1 च्या सहाय्याने डिक्लेअर करा, तर एंड पॉइंट जो आहे तो x2 y2 च्या सहाय्याने डिक्लेअर करा. त्याचबरोबर काळजी घ्या की x1 आणि x2 च्या किमती एकसारख्या असता कामा नयेत. त्याचबरोबर y1 आणि y2 च्या किमती एकसारख्या असता कामा नयेत. जर x1 x2 आणि y1 y2 जर एकसारखे असतील तर आपल्याला लाईन ड्रॉइंग पॉसिबल होणार नाही आहे, याची दखल घ्या. आता आपण या ठिकाणी x1 आणि y1 च्या किमती घेतलेल्या आहेत. x1 100 आणि y1 100. म्हणजे आपला सुरुवातीचा जो पॉइंट असणार आहे, स्टार्ट पॉइंट, हा x1 y1 च्या सहाय्याने 100 अँड 100 पोझिशनला, फॉर एक्झाम्पल x पोझिशन 100 तर y पोझिशन या ठिकाणी त्या या पॉइंटची y ऍक्सिस वरती व्हॅल्यू असणार आहे 100 आणि x ऍक्सिस वरती या पॉइंटची व्हॅल्यू असणार आहे 100. तर x1 y1 आपण अशा पद्धतीने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. त्याचबरोबर आता आपण x2 आणि y2 कडे वळतोय. x2 आणि y2 हे आपल्याला एंड पॉइंट दर्शवणार आहेत. आपण या ठिकाणी एंड पॉइंट जो आहे तो या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथे जर घेतला तर हा जो x2 आहे म्हणजे या पॉइंटचा जो काही x पोझिशन व्हॅल्यू जो आहे तो 125 आहे आणि याच पॉइंटचा जो y पोझिशन व्हॅल्यू जो असणार आहे तो 100 असणार आहे. म्हणजेच पहिला पॉइंट जो आहे तो 100 आणि 100 पोझिशनला येतोय, म्हणजेच तो स्टार्ट पॉइंट आहे. आणि हा जो एंड पॉइंट जो आहे तो 125 आणि 100 पोझिशनला येतोय, जो एंड पॉइंट आहे. आणि याच्या आतमध्ये येणारे जे काही सगळे कलेक्शन्स ऑफ पॉइंट्स आहेत ते एकत्र येऊन आपल्याला फायनली एक लाईन ड्रॉ झालेली पाहायला मिळणार आहे. तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी x1 y1 x2 y2 यांच्या किमती प्रोग्राम मध्येच या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. तुम्ही फार तर या ठिकाणी युजर कडून इनपुट करून स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट सेट करू शकणार आहात. आता आपण स्टेप 2 कडे वळूया. स्टेप 2 मध्ये आपल्याला dx आणि dy शोधून काढायचा आहे. सो dx कसा तयार होतो? x2 x1 तर dy y2 y1 च्या सहाय्याने तयार होतो. तर आपल्याकडे dx आता या ठिकाणी तयार होत आहे. ऍब्सोल्यूट फंक्शनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी x2 x1 करतोय, म्हणजे x2 ची किंमत आहे 125 आणि x1 ची किंमत आहे 100. त्यामुळे dx तयार होणार आहे 25. सो अशा पद्धतीने dx ची किंमत या ठिकाणी होणार आहे 25. त्यानंतर dy तयार करत असताना पुन्हा आपण ऍब्सोल्यूट फंक्शनचा वापर करतोय. y2 ची किंमत आहे 100 आणि y1 ची किंमत आहे 100. सो 100 किंवा 100 वजा 100 इज इक्वल्स टू 0. सो dy ची किंमत झाली 0 आणि dx ची किंमत झाली 25. सो अशा पद्धतीने आपण सेकंड स्टेपच्या सहाय्याने dx आणि dy शोधून काढलेला आहे. तिसरा स्टेप जो आहे तो सांगतोय की आपल्याला इनिशियलाइज द स्टार्टिंग पॉइंट, म्हणजेच आपल्याला जो काही सुरुवातीचा पॉइंट आहे, स्टार्ट पॉइंट जो आहे तो आपल्याला x आणि y ला असाइन करून घ्यायचा आहे. सो डिक्लेरेशन एरिया मध्ये आपण x आणि y डिक्लेअर केले होते, त्यांचा वापर आता आपण या ठिकाणी करतोय. सो x ला रेस्पेक्टिव्हली x1 ची व्हॅल्यू पास होणार आहे आणि y ला y1 ची व्हॅल्यू पास केली जाणार आहे. म्हणजे स्टार्ट पॉइंट कशामध्ये शिफ्ट झालेला आहे? x आणि y मध्ये शिफ्ट झालेला आहे तिसऱ्या स्टेपच्या सहाय्याने. चौथ्या स्टेपच्या सहाय्याने आपण डिसिजन व्हेरिएबल फाइंड आउट करतोय. सो डिसिजन व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला पाहायचा आहे.
सो ई हा नावाचा आपण डिसिजन व्हेरिएबल या ठिकाणी यूज करतोय. सो ई हा व्हेरिएबल आपण डिक्लेरेशन एरियामध्ये पाहिला होता, त्याचा वापर आपण या ठिकाणी आता करत आहोत. सो ई इज इक्वल्स टू 2 इंटू डीवाय मायनस डीएक्स हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आता आपणाला येणारी किंमत जी आहे ती आपण पाहूया. सो 2 गुणिले डीवाय ची किंमत आहे 0 वजा डीएक्स ची किंमत आहे 25. सो हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ई ची किंमत किती मिळत आहे, -25 ही किंमत मिळत आहे. हे आपण चौथ्या स्टेप मध्ये डिसिजन व्हेरिएबल आपण फाइंड आउट केलेलं आहे. सो डिसिजन व्हेरिएबलचा वापर आपण एक्स पोझिशन इन्क्रीमेंट करायची का वाय पोझिशन इन्क्रीमेंट करायची या संदर्भातलं डिसिजन घेण्यासाठी ह्या डिसिजन व्हेरिएबलचा वापर केला जाणार आहे. सो पुढे जाऊन आपल्याला ते डिसिजन व्हेरिएबल लाईन ड्रॉइंग साठी कसं वापरात येते ते आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण 5व्या स्टेप कडे आलेलो आहोत. 5व्या स्टेप मध्ये सांगितलेलं आहे इनिशियलाइज द काउंटर आय. तर या ठिकाणी आय नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण व्हॅल्यू दिलेली आहे 1. सो 5व्या स्टेपच्या सहाय्याने आपण काउंटर इनिशियलाइज करत आहोत. आता आपण 6व्या स्टेप कडे येतोय, ती आहे प्लॉट पिक्सेल्स. म्हणजे एक्झॅक्टली या स्टेपच्या सहाय्याने आपल्याला लाईन ड्रॉइंग करण्यासाठी एक एक पिक्सेल आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एव्हरी इटरेशन मध्ये एक पिक्सेल ड्रॉ करावं लागणार आहे. तर आपण पाहतायच की या ठिकाणी आपण डू व्हाईल लूपचा वापर केलेला आहे. सो डू व्हाईल लूप मध्ये आपण आता काम पाहतोय. सो पुट पिक्सेल एक्स वाय, एक्स आणि वाय आपल्याला माहितीच आहे की एक्स इज इक्वल्स टू 100 आणि वाय इज इक्वल्स टू 100. आणि त्याचबरोबर आपल्याला सुरुवातीला आय ची किंमत ही 1 आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. सो सिम्पली पुट पिक्सेल या फंक्शनच्या साह्याने आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण 100 अँड 100 हा जर असा पॉइंट विचारात घेतला, समजा हा पॉइंट आपण इथे जर विचारात घेतला 100 अँड 100, तर या ठिकाणी आपल्याला पुट पिक्सेल फंक्शनच्या सहाय्याने तो रेड कलर मध्ये ड्रॉ झालेला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर 1000 मिली सेकंडच्या डिले नंतर पुढे जाऊन आपण चेक करतोय व्हाईल इनसाइड व्हाईल लूपचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर या व्हाईल लूप मध्ये आपण पडताळणी करतोय की ई ची किंमत ही शून्याच्या तुलनेत कशी आहे याची आपण पडताळणी करतोय. तर ई ची किंमत आहे -25 म्हणजेच -25 की जी शून्यापेक्षा कशी असणार आहे, लहान असणार आहे. म्हणजे निश्चितच तुम्हाला या व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरता येणार नाही आहे. म्हणजेच जर ई ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल, म्हणजे तर ती जर ई ची किंमत पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला वाय ची व्हॅल्यू मॉडिफाय करता येणार आहे. वाय ऍक्सिस वरच्या व्हॅल्यूज आपल्याला अपडेट करता येणार आहेत. पण सद्यस्थितीला आपल्याला या ठिकाणी एक्स पोझिशनच आपल्याला या ठिकाणी अपडेट होत असलेल्या पाहायला मिळणार आहेत, कारण की आपण सुरुवातीलाच स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट तशा पद्धतीने काय केलेला आहे, विचारात घेतलेला आहे. तर तुम्ही हा जो काही इनसाइड व्हाईल लूपचा जो काही भाग आहे त्याचंच या ठिकाणी पॅरलल वर्किंग आपण आता या ठिकाणी एक्स साठी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपण या ठिकाणी जे काही एक्स पोझिशन मॉडिफाय करतोय तसंच आपल्याला वाय पोझिशन देखील मॉडिफाय करता येणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे हा जो ई आहे हा नेहमी कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर ही सध्या आपल्याकडे निगेटिव्ह आहे की जो शून्यापेक्षा कसा आहे, लहान आहे. त्यामुळे व्हाईल लूप मध्ये शिरणार नाही आहोत, डायरेक्टली आपण त्या व्हाईल लूपच्या बाहेर पडणार आहोत आणि तिथून पुढे पुढील काम होणार आहे. सो एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 1. सो एक्स आहे 100 अधिक 1 म्हणजेच 101 होणार आहे. त्यानंतर ई ची किंमत आपण पुन्हा मॉडिफाय करतोय. सो ई इज इक्वल्स टू ई प्लस 2 इंटू डीवाय हा फॉर्म्युला आहे. तर याच्या सहाय्याने आपण जर पाहिलो तर 2 इंटू डीवाय, डीवाय किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. सो 2 इंटू 0 0 आणि ई ची किंमत किती आहे, -25. सो -25 किंमत ही कुणाला असाइन होणार आहे, ई ला पुन्हा असाइन होणार आहे. त्यानंतर आय मॉडिफाय होतोय, आय होतोय आय प्लस 1 म्हणजे तो 2 होतोय, म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे तो 2 होणार आहे. पुढे जाऊन आपण व्हाईल लूप कडे येतोय. सो व्हाईल जर आय लेस दॅन इक्वल्स टू डीएक्स, म्हणजेच आय म्हणजेच 2 आणि डीएक्स म्हणजेच 25. तर या ठिकाणी 2 हा 25 पेक्षा लहान आहे, म्हणजे कंडिशन ट्रू आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपण बॅक टू द डू लूप कडे जाणार आहोत, डू स्टेटमेंट कडे जाणार आहोत आणि मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी पुट पिक्सेल फंक्शनच्या सहाय्याने एक नवीन पॉइंट आपल्याला नवीन पोझिशनला ड्रॉ करता येणार आहे. तर आपला जो एक्स आहे तो मॉडिफाय झालेला आहे. एक्स किती आहे, 101 आहे आणि वाय 100च आहे आणि आय किती तयार झालेला आहे, 2 तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पुट पिक्सेल फंक्शनच्या सहाय्याने 101
या पोझिशनला या ठिकाणी सेकंड पॉइंट ड्रॉ करून घेत आहोत. y आहे तसाच 100 असणार आहे. फक्त x पोझिशन या ठिकाणी मॉडिफाय झालेली तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर 1000 मिलीसेकंदचा डिले होईल. पुन्हा ई ची किंमत या ठिकाणी निगेटिव्ह आहे की जी लेस दॅन 0 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या व्हॅल्यू मध्ये शिरता येणार नाही आहे. पुन्हा आपण या ठिकाणी आउटसाइड द इनर व्हाईल लूप येणार आहोत आणि x ला मॉडिफाय करणार आहोत. तो x आता या ठिकाणी किती होणार आहे? 101 अधिक 1 म्हणजेच 102. त्यानंतर e मॉडिफाय होणार आहे. सो e इज इक्वल्स टू e प्लस 2 इंटू dy. सो e ची किंमत आहे -25. 2 इंटू dy आहे 0. त्यामुळे पुन्हा e ची किंमत येणार आहे -25 येणार आहे. त्यानंतर i ची किंमत जी आहे ती आता मॉडिफाय करून घेतोय आपण. i इज इक्वल्स टू i प्लस 1. i ची किंमत आहे 2. 2 अधिक 1 म्हणजेच 3. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पुन्हा व्हाईल लूप कडे पडताळणी करून घेणार आहात. i लेस दॅन इक्वल्स टू dx म्हणजेच i ची किंमत आहे 3 की जी लेस दॅन इक्वल्स टू 25 आहे. त्यामुळे पुन्हा आपण बॅक टू द डू स्टेटमेंट कडे जाणार आहोत आणि पुन्हा हे प्लॉटिंग पुट पिक्सेलच्या सहाय्याने केलं जाणार आहे. तर मित्रांनो, हे इटरेशन i ची किंमत 25 होईपर्यंत हे वर्कआउट सतत तशाच पद्धतीने होत राहणार आहे आणि एव्हरी इटरेशन मध्ये आपल्याला एक एक पॉइंट हा पुढे जाऊन ड्रॉ केला जाणार आहे. एक्स ऍक्सिस वरती y ऍक्सिस सेमच राहणार आहे, 100च राहणार आहे. फक्त x व्हॅल्यूज जे आहेत, x पोझिशन जे आहे, x ऍक्सिस वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक एक न इन्क्रीमेंट होत राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला 25 पॉइंटचं कलेक्शन होऊन फायनली आपल्याला या ठिकाणी एक लाईन ड्रॉ झालेली पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला रेझोनन्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा प्रोग्राम आपण सेव्ह करूया आणि त्याचं आउटपुट पडताळून पाहूया. मी प्रोग्राम कंपाईल केलेला आहे आणि मग त्यानंतर आता मी रन करत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय 100 आणि 100 पोझिशनला लाईन ड्रॉइंग स्टार्ट झालेला आहे आणि एक एक पिक्सेल आता एव्हरी इटरेशनच्या सहाय्याने आणि 1000 मिलीसेकंदच्या डिलेच्या सहाय्याने तो ड्रॉ होत चाललेला आहे. 25 पिक्सेल्स या ठिकाणी ड्रॉ होतील आणि मग या 25 पिक्सेलच्या कलेक्शनच्या सहाय्याने आपल्याला एक लाईन ड्रॉ झालेली पाहायला मिळणार आहे. तर स्टार्ट पॉइंट 100 and 100 आहे आणि एंड पॉइंट 125 and 100 आहे. सो इनसाइड दॅट सगळे पॉइंट्स आपण कनेक्ट करून या ठिकाणी आपण लाईन ड्रॉ पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो, आपण प्रोग्राम मध्येच ऑलरेडी स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट मांडलेलाच आहे. त्यामुळे आपल्याला ही हॉरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. तुम्ही ही लाईन डायगोनली व्हर्टिकली ड्रॉ करू शकता. जेव्हा तुम्ही ही लाईन डायगोनली ड्रॉ कराल त्यावेळी निश्चितच ती DDA अल्गोरिदम पेक्षा तुम्हाला शार्पर लाईन ड्रॉइंग त्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवेल. त्यासाठीच आपण रेझोनन्स लाईन ड्रॉइंगचा वापर करतो. धन्यवाद.